वेलकम स्टुडंट्स. आपण जो काही इस्टिमेटिंग कॉस्टिंग सब्जेक्ट आहे त्यामध्ये आपला कोणता पार्ट चालू आहे तर डिझायर ॲक्युरेसी ऑफ डिफरंट आयटम ऑफ वर्क. म्हणजे जे काही वेगवेगळे आयटम्स असतात, म्हणजे आता जी काही बिल्डिंग वगैरे असेल तर जी बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत तर त्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळे जे काही एलिमेंट्स असतात, उदाहरणार्थ सिलिंग, नंतर प्लिंथ, नंतर RCC, नंतर PCC, नंतर DPC. तर असे जे काही एलिमेंट आहेत तर त्या वेगवेगळ्या एलिमेंटचं जे काही मेजरमेंट आहे तर ते आपण कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं. तर त्यासाठी आपल्याला जे काही इंडियन स्टँडर्ड 1200 जो काही IS कोड आहे तर त्या IS कोडनुसार आपल्याला कोणतं मेजरमेंट कोणत्या युनिटनुसार यूज करायचं आहे. तर जो काही आपल्याला तो पार्ट येतो तो आपला हा चालू आहे. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला जे काही आपण शिकलो त्यावर आपण एकदा तो टॉपिक आहे तो बघून घेऊ. तर जे काही डिझायर ॲक्युरेसी इन मेजरमेंट ऑफ डिफरंट आयटम ऑफ वर्क आहे ॲज पर इंडियन स्टँडर्ड 1200. तर त्यानुसार जे काही अर्थवर्क आहे तर अर्थवर्क मध्ये जे काही क्वांटिटी आहे, लेंथ, ब्रीथ, डेप्थ, तर त्यानुसार आपण त्याचं मेजरमेंट करणार आहोत. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ क्युबिक मीटर, म्हणजे मीटर क्यूबमध्ये त्याचं मेजरमेंट, युनिट त्याचं मीटर क्यूबमध्ये असणार आहे. म्हणजे लेंथ, ब्रीथ, डेप्थ त्याचा आपल्याला विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे. ओके. त्यानंतर जे काही कंपल्शन वगैरे आहेत तर त्याचे जे काही ॲव्हरेज डेप्थ वगैरे आहे तर त्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला सेपरेटली त्याची क्वांटिटी मेजर करावी लागणार आहे. त्यानंतर जे काही लीड आणि लिफ्ट आहे, लीड म्हणजे काय, जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला आपण लीडमध्ये कन्सिडर करणार आहोत. नंतर लिफ्ट जे काय आहे तर ते वर्टिकल डिस्टन्समध्ये आपण त्याला कन्सिडर करणार आहोत. जो काही लीड आहे तो किती असणार आहे, 30 मीटर, आणि लिफ्ट किती असणार आहे, 1.5 मीटर. ओके. तर जो काही हा पार्ट आहे डिझायर ॲक्युरेसी इन मेजरमेंट ऑफ डिफरंट आयटम ऑफ वर्क ॲज पर IS 1200. तर जो हा पार्ट आहे तर त्या पार्टमध्ये आपला अर्थवर्क हा एक पार्ट झाला होता. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण शिकलो होतो. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण कॉन्क्रीट शिकलो की जे काही कॉन्क्रिटिंग वगैरे करणार आहोत तर जे काही कॉन्क्रीटचं जे काही प्रोपोर्शन वगैरे आहे तर त्याचं जे काही प्रोपोर्शन वगैरे त्याचं डिस्क्रिप्शन, नंतर जे काही साईज वगैरे, तर हा पार्ट आपण कॉन्क्रीटमध्ये शिकलो. तर जे काही कॉन्क्रीट आहे तर ते कोणताही कॉन्क्रीटचा जो पार्ट आहे तर त्याला आपण लेंथ, ब्रीथ आणि डेप्थ, तर हे 3 डायमेन्शनमध्ये मोजमाप करणार आहोत आपण. तर 3 डायमेन्शनमध्ये जे काही मोजमाप केलेली आहे तर त्यालासुद्धा आपण क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूबमध्ये त्याचं युनिट आपलं असणार आहे. ओके. तर जे काही फिनिशेस वर्क वगैरे आहे तर त्याची थिकनेस, हाईट, बीड, नंतर स्लॅब, पोस्ट, बीम, नंतर जे काही डिडक्शन वगैरे आहे तर ते डिडक्शन वगैरे ते पण आहेत. तर नो सेपरेट मेजरमेंट फॉर फेअर फिनिशिंग एक्सपोज सरफेस ऑफ द कॉन्क्रीट. तर जे काही एक्सपोज सरफेस ऑफ द कॉन्क्रीट वगैरे असणार आहे तर त्यासाठी आपल्याला जे काही मेजरमेंट आहे तर फिनिशिंग वगैरे ते आपल्याला करायची गरज नाही आहे. ओके. मेजरमेंट त्यासाठी वेगळे मोजमाप करण्याची गरज नाही आहे. तर ते कॉन्क्रीटचा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी झाला होता. नंतर त्यामध्येच डिझायर ॲक्युरेसी जे काही मेंटेन करावी लागणार आहे तर त्यासाठी जो काही वेगळा एलिमेंट आहे त्यामध्ये आपण शिकलो होतो ब्रिकवर्क. तर ब्रिकवर्कसाठी आपण ब्रिकवर्कवर पण आपलं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते झालं आहे. तर त्यामध्ये जे काही ब्रिकवर्क असणार आहे तर ते ब्रिकवर्क कशामध्ये, रॅकिंग आउट द जॉईंट, म्हणजे जो काही ब्रिकवर्क वगैरे असणार आहे त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे दिलेलं असणार आहे. नंतर मॉर्टरचं जे काही प्रोपोर्शन आहे, मॉर्टरचं ते प्रोपोर्शन आपल्याला त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल. ओके. तर ते जे ॲक्युरेसी ऑफ द ब्रिकवर्क म्हणजे मॅसोनरी आहे तर त्यानुसार आपल्याला काय इंग्लिश बॉन्ड वगैरे, नंतर कोणत्या पद्धतीचे जे काही बॉन्ड आहे तर त्या पद्धतीने आपल्याला ब्रिकवर्क हे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. आणि आता जनरल आयटम्स ऑफ द ब्रिकवर्क, आता जे काही ब्रिकवर्क वगैरे असणार आहे तर त्याचे जे काही ॲटम्स आहे, जे काही एलिमेंट्स आहे तर ते कोणते कोणते आहेत तर ते पण बघितले आपण. रॅकिंग आउट द जॉईंट्स,
आता रेकिंग आउट द जॉईंट्समध्ये काय आहे की जे काही जॉईंट्स वगैरे आहे तर त्याचे जे काही रफनेस वगैरे तर ती देण्यासाठी आपल्याला त्याला रॅकिंग करावी लागणार आहे. रॅकिंग म्हणजे काय की त्या ठिकाणी आपल्याला रफनेस आल्यामुळे त्याची जी काही ग्रिपिंग कॅपॅसिटी तर ती त्या ठिकाणी मिळणार आहे. नंतर आहे लिव्हिंग द होल्स फॉर पाईप्स. आता जे काही होल्स वगैरे आहेत पाईपसाठी तर ते पाईपसाठी होल्स आपल्याला ठेवावे लागतील. जे काही इलेक्ट्रिफिकेशन घरामध्ये प्रोव्हाइड करू, नंतर जे काही WC बाथ वगैरे आहे, वॉटर क्लोजेट, बाथरूम, ओके. तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची व्यवस्था करावी लागेल. तर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला पाईप्स वगैरे त्या ठिकाणी ठेवावे लागतील. तर ते होल्स वगैरे त्या ठिकाणी ठेवावे लागतील. द बेडिंग वॉल प्लेट्स, लिंटल सील्स. जे काही बेडिंग वॉल प्लेट्स म्हणजे जे काही वॉल प्लेट वगैरे आपण आहे तर ते लिंटल वगैरे त्या ठिकाणी आपल्याला ठेवावे लागणार आहे. ओके. तर ते टोटल डिस्क्रिप्शन आहे ब्रिकवरचं दिलेलं असणार आहे. आता ते आपण कशामध्ये मेजर करणार आहोत. तर जे काही ब्रिकवर्क आहे तर ते आपण क्युबिक मीटरमध्ये ते मोजणार आहोत. ओके. तर क्युबिक मीटरमध्ये जे काही ब्रिकवर्क आहे नॉर्मल ब्रिकवर्क ते मोजणार आहोत. त्यानंतर आपण जे काही डिडक्शन आहे लिंटल ओपनिंग वगैरे डोअर विंडो त्यासाठी जे काही डिडक्शन आहे तर ते डिडक्शन आपण बघितले होते. त्यानंतर हनीकोम स्ट्रक्चर. आता हनीकोम स्ट्रक्चरचं मी बोललो होतो की जे काही हनीकोम स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर जे काही झाडं वगैरे लावलेले असतात किंवा रोपटे वगैरे लावलेले असतात, प्लांटिंग वगैरे केलेली असते, तर त्यावेळेस काय आहे की त्या झाडांना किंवा रोपट्यांना त्याचं प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी त्याच्या आजूबाजूला जे काही ब्रिक वगैरे असतात तर त्या प्रोव्हाइड केलेल्या असतात. म्हणजे ब्रिक वॉलसारखं त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असतं आणि मध्ये मध्ये गॅप सोडून त्या ब्रिक ह्या त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असते, त्याची अरेंजमेंट केलेली असते. तर त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, हनीकोम ब्रिकवर्क म्हणणार आहोत. ओके. तर ते हनीकोम ब्रिकवर्क आपण गुगलवर पण सर्च करू शकतो. त्यानंतर रेनफोर्स्ड ब्रिकवर्क. आता रेनफोर्स ब्रिकवर्कमध्ये काय येतं, ज्या ब्रिकवर्कमध्ये रेनफोर्समेंट वगैरे प्रोव्हाइड केलेली असते त्याला आपण रेनफोर्स ब्रिकवर्क म्हणणार आहोत. ओके. तर ते रेनफोर्स ब्रिकवर आणि जे काही रेनफोर्स ब्रिकवर्क आहे तर ते आपण कशामध्ये मोजणार आहोत, क्युबिक मीटरमध्ये. जे काही आपल्याला दिलेलं आहे मीटर क्यूब किंवा क्युबिक मीटरमध्ये त्याला मोजणार आहोत. आणि जे काही रेनफोर्समेंट आहे तर रेनफोर्समेंट आपण क्विंटलमध्ये त्या ठिकाणी मोजणार आहोत. हनीकोम स्ट्रक्चर फक्त आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत, इन स्क्वेअर मीटर. ओके. हनीकोम स्ट्रक्चर मेजर इन स्क्वेअर मीटर. पुढे आपण शिकलो स्टोन मेसोनरी. तर वेगवेगळे डिफरंट टाईप ऑफ द स्टोन्स वगैरे असतात. तर डिफरंट टाईप ऑफ स्टोन मेसोनरीज वगैरे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कोणत्या प्रकारचे जे काही मटेरियल त्या ठिकाणी लागणार आहे, कोणती कोर्स मेसोनरी, अनकोर्स मेसोनरी जे काय आहे, म्हणजे रँडम मेसोनरी, वेगवेगळ्या युनिफॉर्म स्टोन लागणार की अनयुनिफॉर्म वगैरे. तर अशा पद्धतीचे जे काही स्टोन्स वगैरे आहे तर ते आपल्याला स्टोन मेसोनरीमध्ये यूज करावे लागणार आहेत. त्यानंतर ड्रेसिंग ऑफ द स्टोन्स इन सिल स्टेप्स, कॉर्निस वगैरे. आता जे काही कॉर्निस वगैरे असणार आहे तर जे काही आपलं जे काही टॉप लेवलचा जो काही पार्ट असतो, जो काही आपला घराची जी काही टॉप लेवल असते, ओके. तर त्या ठिकाणी कॉर्निस वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात. तर ते पूर्ण रॉक्स वगैरे स्टोन वगैरे असतात त्यांच्यापासून बनवलेली असते. ओके. तर इथे सुद्धा आपल्याला क्युबिक मीटरमध्ये मोजायचं आहे. नंतर आपण बघितलं होतं लेक्चरमध्ये रूफ कवरिंग बघितलं होतं. रूफ कवरिंगमध्ये आपल्याला ॲस्बेस्टॉस सिमेंट रूफिंग बघितलं होतं. त्यामध्ये जे काही ॲस्बेस्टॉस सिमेंट रूफिंग आहे तर ते कशात मोजायचं आहे आपल्याला, तर स्क्वेअर मीटरमध्ये. कारण काय आहे की त्याची जी थिकनेस आहे ती नॉमिनल असते आणि नॉमिनल जो काही डायमेन्शनचा पार्ट आहे तर तो कन्सिडर केला जात नाही. तर तो ॲस्बेस्टॉस सिमेंट रूफिंगमध्ये आहे. आणि जे काही ओपनिंगचे जे काही डिडक्शन आहे तर 0.4 स्क्वेअर मीटर नॉट बी डिडक्टेड, ते डिडक्ट केलं जात नाही. ओके. ओपनिंगचा पार्ट. रोप टायलिंग बघितलं होतं आपण. तर त्यामध्ये जे काही पॅटर्न्स वगैरे आहे तर त्याची सायझेस वगैरे आहेत तर ते सुद्धा आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. ओके. त्यानंतर जॅक आर्क रूफिंगचं एक्सप्लेनेशन केलं होतं तर ते आपण
स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. नंतर होतं रेन वॉटर फिटिंग. रेन वॉटर फिटिंगमध्ये जे काही पावसाचं पाणी वगैरे जे काही रूफवर वगैरे पडणार आहे, तर ते रूफवर पडलेलं पाणी हे पाईपद्वारे वगैरे आहे, तर ते पाईपद्वारे वगैरे ते पाणी हे गटर्स वगैरे जे काही आहे त्या ठिकाणी ते नंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असते, तर ते पाईप्स आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागतात. तर त्याचं मेजरमेंट आपण कशात, तर रनिंग मीटरमध्ये करणार आहोत. ओके, तर मेजर्ड इन रनिंग मीटर. तर हा पॉईंट लक्षात ठेवा की त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे दिलेलं असेल, त्याचं मटेरियल वगैरे कोणतं यूज करायचं ते दिलेलं असेल, पण मेजर्ड कशात करणार आहोत आपण, रनिंग इन मीटर. ओके, तर रेन वॉटर फिटिंग आपण रनिंग इन मीटर्समध्ये करणार आहोत. त्यानंतर तिथे स्पिगॉट जॉईंट वगैरे जे काही मेथड ऑफ जॉईंटस वगैरे असतात, स्पिगॉट जॉईंट वगैरे. ओके, तर ते जॉईंट्स वगैरे आहेत, तर त्याचं टाईप मेथड्स ऑफ जॉईंट वगैरे आपल्याला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असणार आहे. ओके, पुढे आपण बघितलं होतं सिलिंग. तर सिलिंगचा जो काही पार्ट आहे तर तो मागच्याच लेक्चरला बघितला. तर सिलिंगमध्ये काय आहे की जे काही द मटेरियल अँड इट्स थिकनेस मेजर्ड ऑफ फिक्सिंग शाल बी फुल डिस्क्राईब. तर त्याचं जे काही पूर्ण जे काही डिस्क्रिप्शन आहे तर त्यामध्ये ते दिलेलं असणार आहे. आणि जे काही ओपनिंग अप टू 0.4 स्क्वेअर मीटर शाल नॉट बी डिडक्टेड. आता जे काही 0.4 स्क्वेअर मीटरचं जे काही ओपनिंग वगैरे आहे तर ते सिलिंगसाठी जे काही आहे तर ते आपल्याला डिडक्ट करायला नाही सांगितलं आहे. ओके, नंतर ते इन्सुलेशन बोर्ड वगैरे स्लॅब्स जे काही आहे तर वॉल्स वगैरे तर ते आपल्याला सिलिंगमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागणार आहे. त्यानंतरचा एलिमेंट आहे आपल्याला फ्लोअर्स अँड पेविंग, डॅडो अँड स्कर्टिंग्स. आता जे काही डॅडो म्हणजे काय की जो काही वॉल वगैरे असतं, आपली भिंत वगैरे जे काही असते, तर त्या ठिकाणी बॉटमच्या वॉलच्या पार्टला जे काही स्मॉल सायझेसमध्ये टाईल्स प्रोव्हाइड केलेलं असतात त्याला आपण डॅडो म्हणतो. आणि जे काही स्कर्टिंग म्हणजे काय की जे काही बाथरूम वगैरे असतं तर ते बाथरूममध्ये पूर्ण टोटली जे काही वॉल्सचं प्रोटेक्शन करण्यासाठी, पाण्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी पूर्णपणे वॉलला बाथरूममध्ये ही टाईल्स प्रोव्हाइड केलेली असते. तर त्याला आपण काय म्हणतो, स्कर्टिंग म्हणतो आपण त्याला, स्कर्टिंग म्हणतो. तर डॅडो आणि स्कर्टिंगमधला फरक आहे. डॅडो म्हणजे जी काही वॉल असते त्याच्या बॉटमला प्रोव्हाइड केलेली जी टाईल्स आहे त्याला डॅडो म्हणायचं आहे. आणि स्कर्टिंग म्हणजे जे काही बाथरूम वगैरे आहे तर ते पूर्ण वॉलवर पूर्ण जे काही टाईल्स आहे ते प्रोव्हाइड केलेले असतात त्याला आपण स्कर्टिंग म्हणणार आहोत. तर त्याचं जे काही आहे, ऑल वर्क शाल बी मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. जे काही मेजरमेंट आहे, जे काही फ्लोअर किंवा डॅडो वगैरे त्याचं मेजरमेंट आहे तर ते कशात करणार आहोत आपण, स्क्वेअर मीटरमध्ये. आणि त्याचं डिस्क्रिप्शन, नंतर बेडिंग, जॉईंटिंग वगैरे तर त्याचं जे काही डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं असणार आहे. जॉईंटिंग अँड सरफेस फिनिशिंग, आणि जे काही सरफेस फिनिशिंग वगैरे त्या ठिकाणी आपल्याला दिलेली असणार आहे. डिफरंट टाईप ऑफ फ्लोरिंग सच ॲज ब्रिक स्टोन. आता डिफरंट टाईप ऑफ फ्लोरिंगमध्ये काय आहे की वेगवेगळ्या जे काही फ्लोरिंग्स असतात. ओके, तर डिफरंट टाईप ऑफ फ्लोरिंग्स असतात, त्यामध्ये आहे ब्रिक, स्टोन, मार्बल, मोसाईक ETC. तर या वेगवेगळ्या फ्लोरिंग आपण प्रोव्हाइड करत असतो. तर ते सुद्धा त्याचे डिस्क्रिप्शन वगैरे त्या ठिकाणी आपल्याला सेपरेटली कॅल्क्युलेट किंवा मेजर आपल्याला करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे डिफरंट काइंड्स ऑफ फिनिशेस शाल बी मेजर्ड सेपरेटली अकॉर्डिंग टू मिक्स, थिकनेस, नेचर ऑफ फिनिश. आता डिफरंट काइंड ऑफ फिनिशेस म्हणजे वेगवेगळे जे काही फिनिशेस म्हणतो आपण, म्हणजे काही ठिकाणी कलरिंग वगैरे करायची असते, काही ठिकाणी वॉलपुट्टी वगैरे याचा यूज करायचा असतो. तर त्याचं मेजरमेंट आहे तर ते सुद्धा आपल्याला सेपरेटली अकॉर्डिंग टू मिक्स वगैरे जे काही प्रोपोर्शन आहे त्यानुसार आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. पुढे आहे द पॉलिशिंग अँड रबिंग ऑफ मार्बल. जे काही मार्बल वगैरे आहे तर ते जे मार्बल
आहे तर ते त्याची जी काही पॉलिशिंग आहे, त्यानंतर मोसाईक और स्टोन फ्लोरिंग आर इन्क्लुडेड इन द आयटम. जे काही मोसाईक आणि स्टोन फ्लोरिंग वगैरे तर ती कशात इन्क्लुडेड असणार आहे, त्या आयटम्समध्ये असणार आहे. आणि जे काही पॉइंटिंग ऑफ ब्रिक फ्लोरिंग वगैरे शाल बी मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. जे काही ब्रिक फ्लोरिंग वगैरे तर ते स्क्वेअर मीटरमध्ये आपल्याला मोजायचं आहे. तर लाईम कॉन्क्रीट और सिमेंट कॉन्क्रीट. आता जे काही लाईम कॉन्क्रीट आहे तर लाईम कॉन्क्रीटचा पार्ट काय आहे की लाईम कॉन्क्रीट आणि सिमेंट कॉन्क्रीट जे काही बेडिंग आहे तर ते डिस्क्राईब अँड मेजर सेपरेटली इन क्युबिक मीटर. आता जे काही लाईम कॉन्क्रीट आणि सिमेंट कॉन्क्रीट आहे ते कशात मोजायला लावलं आहे आपल्याला, मीटर क्यूबमध्ये, क्युबिक मीटरमध्ये. म्हणजेच जो काही कॉन्क्रीटिंग वगैरे असणार आहे तर त्याची लेंथ ब्रीड्थ आणि डेप्थ यांचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूबमध्ये ते मोजमाप करायचं आहे. पुढे आहे डॅडो शाल बी मेजर्ड इन अ स्क्वेअर मीटर. आता हे जे डॅडोचा पार्ट आपण बोललो की जे डॅडो आपण वॉल वगैरे असतं तर जेव्हा आपण फ्लोरिंग वगैरे पुसत असतो वॉटर वगैरे तर त्या वॉटरचा जो काही इफेक्ट आहे तो जो काही वॉलवर कलरिंग वगैरे पेंटिंग वगैरे केली असते त्याला इफेक्ट व्हायला नको. त्यामुळे बॉटमला काय केलेलं असतं तर बॉटमला टाईल्स ह्या प्रोव्हाइड केलेल्या असतात. तर तो पार्ट डॅडोमध्ये येतो. ते आपण डॅडो ह्या स्क्वेअर मीटरमध्ये मोजणार आहोत. नंतर आहे स्कर्टिंग रनिंग मीटरमध्ये मोजणार आहोत. आता जे काही स्कर्टिंग जे आहे तर स्कर्टिंग म्हणजे काय की जे काही आपला जे काही बाथरूम वगैरे आहे तर त्या बाथरूमला पूर्ण बाथरूमच्या ज्या काही वॉल्स आहेत तिन्ही चारी बाजूंनी जे काही वॉल्स वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात बाथरूमला तर त्या बाथरूमला काय आहे पूर्णपणे त्याच्या वॉल्स या टाईल्स या प्रोव्हाइड केलेल्या असतात. कारण काय की जे काही बाथरूमचं जे काही पाणी वगैरे आहे तर त्या वॉलवर जायला नको, जेणेकरून काय आहे की त्याची जी काही पाणी जिरण्याची जी काही क्षमता आहे वॉल्सची तर ती कमी व्हायला पाहिजे. ओके, तर त्यासाठी त्या टाईल्स प्रोव्हाइड केलेल्या असतात. तर त्याला आपण स्कर्टिंग म्हणणार आहोत. आणि त्या कशावर मेजर करायचं आहे आपल्याला, रनिंग मीटरमध्ये मेजरिंग त्याचं करायचं आहे. ओके, नंतर पुढे दिलं आहे आपल्याला प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग. प्लास्टरिंग आणि पॉइंटिंग म्हणजे काय, जे काही प्लास्टरिंग असतं ते प्लास्टरिंग आपण कशात मोजणार आहोत, स्क्वेअर मीटरमध्ये. आता जे काही वॉल्स म्हणजे ब्रिकवर्क वगैरे झालं तर ब्रिकवर्क झाल्यानंतर काय आहे की ते ब्रिकवर्क पूर्णपणे झाकण्यासाठी आणि योग्य प्रकारे जी काही वॉल आहे त्याचं एलिव्हेशन वगैरे चांगलं दिसण्यासाठी आपण काय प्लास्टरिंग प्रोव्हाइड करत असतो. ओके, तर प्लास्टरिंग ही ब्रिकवर्क वगैरे असतं तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आणि पूर्ण जो काही ब्रिकचा सरफेस आहे त्यावर केलेली असते त्याला आपण प्लास्टरिंग म्हणतो. आणि पॉइंटिंग काय असतं की जे काही जॉईंट्स असतात, म्हणजे आता जे काही जुन्या बिल्डिंग बघणार आपण तर त्या जुन्या बिल्डिंगमध्ये जे काही स्टोनपासून काही ब्रिक्स बिल्डिंग ह्या बनवलेल्या आहेत, स्टोनपासून ह्या ब्रिक्स बिल्डिंग ह्या बनवलेल्या आहेत. तर त्या बिल्डिंग ज्या काही स्टोनपासून बनवलेल्या आहेत त्यांच्या जॉईंटमध्ये मॉर्टर हे प्रोव्हाइड केलेलं असतं. जॉईंटमध्ये फक्त जॉईंटमध्ये हे मॉर्टर जेव्हा आपण प्रोव्हाइड करतो तर त्याला आपण काय म्हणतो, पॉइंटिंग म्हणतो. आणि प्लास्टरिंग हे पूर्ण सरफेसवर प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि पॉइंटिंग हे फक्त जे काही जॉईंट्स असतात त्यामध्ये ते प्रोव्हाइड केलेलं असतं. पॉइंटिंग हे पूर्ण सरफेसला आपण प्रोव्हाइड करत नाही. तर जे काही प्लास्टरिंगचा जो काही पार्ट आहे तर तो प्लास्टरिंगचा पार्ट कशामध्ये मेजर करणार आहोत आपण, स्क्वेअर मीटरमध्ये. स्टेटिंग द थिकनेस प्रोपोर्शन ऑफ मॉर्टर, जे काही त्याचं प्रोपोर्शन आहे त्याचं मॉर्टरचं जे काही प्रोपोर्शन वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला डिस्क्राईब केलेलं असणार आहे. त्यानंतर तो मोजायचं कशाचं आपल्याला, प्लास्टरिंग हे स्क्वेअर मीटरमध्ये मोजायचं आहे. रूफ सिलिंग वॉल्स. आता रूफ सिलिंग वॉल्स वगैरे काय प्लास्टरिंग आपल्याला त्यावर करायची तर ते सुद्धा आपल्याला स्क्वेअर मीटरमध्येच मोजायचं आहे. पुढे दिलं आहे आपल्याला एक्सटर्नल प्लास्टरिंग ॲट हाईट ग्रेटर दॅन 10 मीटर अबोव ग्राउंड लेवल शार बी मेजर्ड सेपरेटली. आता जे काही एक्सटर्नल प्लास्टर आहे आणि त्याची जी काही हाईट आहे ग्रेटर दॅन 10 मीटर अबोव ग्राउंड लेवल असेल
10 मीटरपेक्षा ग्राउंड लेवलच्या उंचीवर असेल तर ते सेपरेटली त्याचं मेजरमेंट करायचं आहे. ओके. नंतर प्लास्टरिंग बँड 30 सेंटीमीटर और बिलो शाल मेजर सेपरेटली इन रनिंग मीटर. आणि जे काही प्लास्टरिंग बँड्स आहे तर ते 30 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ते आपल्याला रनिंग मीटरमध्ये मोजायचं आहे. पुढे दिलं आहे आपल्याला पॉइंटिंग. तर पॉइंटिंग आर मेजर्ड इन स्क्वेअर मीटर. पॉइंटिंग जो काही पार्ट आहे तर तो आपल्याला स्क्वेअर मीटरमध्ये मोजायचा आहे. पॉइंटिंग शॅल बी मेजर्ड इन स्क्वेअर मीटर अँड मेजर्ड फॉर फ्लॅट होल सरफेस एरिया. मेजर फॉर फ्लॅट होल सरफेस एरिया, जो काही पूर्ण एरिया आहे सरफेस एरिया, तर त्या ठिकाणी आपण प्लास्टरिंग वगैरे जे काही पॉइंटिंग वगैरे तर ती प्रोव्हाइड करणार आहोत. आणि ती पॉइंटिंग जे काही आपण जे काही जॉईंट्स आहे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहे तर ते पूर्ण होल सरफेस एरियासाठी त्याची मेजरमेंट केलं जाणार आहे. व्हेरियस टाईप ऑफ द पॉइंटिंग शॅल बी केप्ट सेपरेट. व्हेरियस टाईप ऑफ पॉइंटिंग शॅल बी केप्ट सेपरेट. आणि व्हेरियस पॉइंटिंग शॅल बी केप्ट सेपरेट. जे काही वेगळे जे काही पॉइंटिंग वगैरे जो काही पार्ट आहे तर व्हेरियस टाईप ऑफ पॉइंटिंग शॅल बी केप्ट सेपरेट. वेगवेगळ्या स्टोन्सला आपण वेगवेगळ्या मेथडनुसार आपण त्या ठिकाणी पेंटिंग करणार आहोत. तर त्याचे काही पॉइंटिंगचे जे काही मेथड्स आहेत तर ते पण आहेत पॉइंटिंगच्या मेथड. तर त्यानुसार आपल्याला त्याचं मेजरमेंट करायचं आहे. डिडक्शन शॅल बी सेम ॲज पर द प्लॅस्टरिंग आयटम. आणि जे काही पॉइंटिंगसाठी जे काही डिडक्शन आहे तर ते डिडक्शन ज्याप्रमाणे आपण प्लास्टरिंगचं डिडक्शन करणार आहोत तर तेच रूल्स आपल्याला पॉइंटिंगमध्ये अप्लाय करायचे आहेत. तर पुढे आहे पेंटिंग. आता लक्षात घ्या पेंटिंग हा वर्ड कसा आहे आणि पॉइंटिंग हा वर्ड कसा आहे. पॉइंटिंग आणि पेंटिंगमध्ये फरक आहे. पेंटिंग म्हणजे काय? पेंटिंग म्हणजे कलरिंग. जे काही वॉल्स वगैरे आहेत तर पूर्ण जे काही वॉलला एक्सटर्नल इंटर्नल जे काही वॉल्स आहे त्यांना आपण कलरिंग करत असतो. तर त्या कलरिंगलाच आपण काय म्हणतो? पेंटिंग म्हणणार आहोत. आणि पॉइंटिंग म्हणजे काय? जे काही मॉर्टर असतं तर ते मॉर्टर आपण जॉईंटमध्ये प्रोव्हाइड करतो. जॉईंटमध्ये प्रोव्हाइड करण्याच्या जी प्रोसेस आहे त्याला पॉइंटिंग म्हणतो. आणि पेंटिंग म्हणजे काय? तर जे काही कलरिंग वगैरे आहे तर त्याला आपण पेंटिंग म्हणणार आहोत. तर पेंटिंग शॅल बी टेकन इन स्क्वेअर मीटर. जे काही पेंटिंग आहे त्याला आपण स्क्वेअर मीटरमध्ये त्याला मोजायला सांगितलं आहे. अँड द नंबर ऑफ कोट अँड मेजरमेंट शॅल बी टेकन फ्लॅट. आता जे काही नंबर ऑफ कोट्स आहे म्हणजे आपण जो काही पहिला कोट वापरतो म्हणजे पूर्णपणे एकदा वॉल ही कलरिंग केली जाते तर पहिल्यांदा तर त्याला पहिला कोट म्हणतो. त्यानंतर दुसरा जेव्हा आपण परत एकदा त्यावरच कलर मारतो तेव्हा त्याला दुसरा कोट म्हणतो, सेकंड कोट. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही पेंटिंगचे जे काही लेयर्स किंवा थर वगैरे आपण मारतो त्याला कोट्स असे म्हणतो. आणि जे काही मेजरमेंट आहे तर ते आपण त्यानंतर ते कन्सिडर करत असतो. प्रिपरेटरी वर्क सच ॲज क्लिनिंग, रबिंग डाऊन, रिमूव्हिंग, बर्निंग etc शाल बी डिस्क्राईब. आता जे काही प्रिपरेटरी म्हणजे काय की जे काही सुरुवातीचे जे काही कामं आहेत. आता उदाहरणार्थ जेव्हा आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पूर्ण झाली त्यानंतर जे काही वॉल्स आहे त्यावर प्लास्टरिंग वगैरे पूर्ण झाली आणि आता काय की कलरिंगचा पार्ट आहे. तर कलरिंग करण्यासाठी आपल्याला जी काही वॉल्स आहे त्यावर जे काही धूळ वगैरे असेल तर ती पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करावं लागेल. म्हणजेच काय क्लिनिंग वगैरे करावं लागेल. त्यानंतर रबिंग वगैरे थोडीफार त्या ठिकाणी करावी लागेल रफनेस येण्यासाठी रबिंग वगैरे. त्यानंतर जे काही रिमूव्हिंग वगैरे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी करावे लागणार आहे. आणि ते आपल्याला त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेले असणार आहे. नंतर वर्क सच ॲज स्टॉपिंग, नॉटिंग. आता स्टॉपिंग नॉटिंग वगैरे काय आहे की जे काही वॉल वगैरे आहे तर त्या वॉलमध्ये काही वेळेस होल्स वगैरे असतात. तर ते होल्स भरण्याच्या जी काही प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो? स्टॉपिंग असं म्हणणार आहोत. स्टॉपिंग नॉटिंग शॅल बी स्टेटेड. वर्क ऑन डिफरंट सरफेस प्लास्टर, कॉन्क्रीट, स्टील अँड वूड शॅल बी मेजर्ड अंडर द सेपरेट आयटम. आता जे काही पेंटिंग वगैरे आहे तर ते पेंटिंग आपण काय आहे की स्टील वगैरे जे काय आहे तर स्टील वगैरे रेनफोर्समेंट वगैरे त्या ठिकाणी, नंतर वूड म्हणजे दरवाजा वगैरे जे काही आहे तर त्या ठिकाणी आपण पेंटिंग करणार आहोत. तर ते कशात मोजायचं आहे? आपल्याला सेपरेटली मेजर करायचं आहे. नंतर आहे नो डिडक्शन शॅल बी मेड फॉर ओपनिंग अप टू 0.5 स्क्वेअर मीटर.
आता जे काही पेंटिंग दिलेलं आहे तर ते पेंटिंगसाठी आपल्याला काय सांगितलं आहे की जे पेंटिंगचा जो पार्ट आहे तर तो कशामध्ये नो डिडक्शन शॅल बी मेड फॉर ओपनिंग अप टू 0.5 स्क्वेअर मीटर. 0.5 स्क्वेअर मीटरपर्यंत जी काही ओपनिंग आहे तर त्यापर्यंत आपल्याला नो डिडक्शन करायची, नो डिडक्शन. ओके, अप टू 0.5 इच अँड नो ॲडिशन शाल बी मेड फॉर पेंटिंग ऑफ जॅम सॉपिट. आणि जे काही पेंटिंग आपण करणार आहोत तर ते पेंटिंग कशासाठी, जॅम सॉपिट सील वगैरे आहे तर त्यांच्यासाठी जे काही जॅम सॉपिट सीलसाठी जे काही पेंटिंग करणार आहोत तर ते पेंटिंग आपल्याला त्या जे काही पेंटिंग जे काही पूर्ण सरफेसवर प्रोव्हाइड करू तर ते त्यामध्ये हे ॲडिशनल टाकायचं नाही. जॅम सॉपिटचा जो काही पार्ट आहे तो त्यामध्ये ॲडिशन करायचं नाही. पेंटिंग ऑन अ गटर ऑर द रेन वॉटर पाईप, ventilation pipe, steel pipe एवो गटे शाल बी मेजर्ड इन रनिंग मीटर स्टेटिंग साईज और गर्थ. आता जे काही पेंटिंग आहे, ओके, जे काही पेंटिंगचा जो काही पार्ट वगैरे आहे तर ते जो पेंटिंग आपण जे काही गटर्स आहे किंवा रेन वॉटर पाईप्स आहे, ओके, जे काही आपले जे काही घराला प्रोव्हाइड केलेले जे काही आपण गटार्स वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात, जे काही नंतर रेन वॉटर पाईप असतात जेणेकरून जे काही पावसाचं पाणी तर ते रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जो काही स्टोरेज टँक वगैरे असतो त्या ठिकाणी तो स्टोअर केला जाईल. ओके, तर ते जे वॉटर पाईप वगैरे तर ते वॉटर पाईप आणि गटर्स कशामध्ये मोजायला लावले आपल्याला, रनिंग मीटरमध्ये ते आपल्याला मोजायला लावले. ओके, तर त्यासाठी आपल्याला रनिंग मीटरचं जे काही युनिट आहे त्या ठिकाणी यूज करावं लागणार आहे. त्यानंतर जे काही व्हेंटिलेशनचे पाईप आहे, स्टील पाईप आहे, ते सुद्धा आपल्याला कशात, रनिंग मीटरमध्ये मोजायचे. त्यानंतर वॉर्निशिंग अँड कोल टॅरिंग शॅल बी मेजर्ड इन अ सेम वे ॲज फॉर द पेंटिंग. आता वॉर्निशिंग अँड कोल टारिंग, आता जे काही टार वगैरे असतो म्हणजे एक बिटुमेनचा जे एक पार्ट असतो, बिटुमेनचा जे एक मटेरियल असतं त्यापासून बनवलेलं, तर जे काही वॉर्निश वगैरे आहे तर ते वॉर्निश आणि टार वगैरे यांचा उपयोग करून आपल्याला पेंटिंग ही करायची असते. तर ते कशात मोजायचं आहे आपल्याला, द स्क्वेअर मीटरमध्ये मोजायला सांगितलं आहे. अँड देअर एरिया इन्क्रीज बाय द सेम पर्सेंटेज ॲट दॅट ऑफ द व्हाईट वॉशिंग. जे काही व्हाईट वॉशिंग वगैरे असणार आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला जो काही एरिया आहे तर तो इन्क्रीजिंग वगैरे त्याचे पर्सेंटेज वगैरे तर ते ॲडिशन करून आपल्याला त्या ठिकाणी ते मेजरमेंट हे करायचं आहे. ओके, तर पुढे दिलेलं आहे आपल्याला the coefficient or multiplying factor for different surface of a painting to get given in following tabular form. The coefficient or multiplying factor for different surface, आता वेगवेगळे सरफेसेस असतात आणि त्यांचे जे काही मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, कोएफिशियंट किंवा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, तर त्यानुसार आपल्याला जे काही मल्टिप्लिकेशन आहे तर ते आपल्याला एक टेबल दिलं आहे, तर त्या टेबलमध्ये त्याचे व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत. तर ते मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याची क्वांटिटी ही मिळणार आहे. तर तो जो टेबल आहे तो बघू आपण. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा टेबल दिलेला आहे. तर त्या टेबलमध्ये आपल्याला पर्टिक्युलर्स म्हणजे जे काही एलिमेंट्स आहे त्याचं जी काही लिस्ट आहे ती दिली आहे आणि मेथड ऑफ मेजरमेंट, आता कोणत्या मेथड आपण त्या ठिकाणी यूज करणार आहोत ते दिलं आहे आणि जे काही मल्टिप्लाईंग ॲव्हरेज आहे तर ते तर कॉरुगेटेड आयरन शीटिंग फॉर रूफ, जे काही रूफिंगसाठी जे काही कॉरुगेशन वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत तर त्यासाठी जे काही मेथड आहे ती कोणती, मेजर्ड फ्लॅट नॉट गर्देड. तर जे काही गर्देड जे काही तर मेजर फ्लॅटली जे काही आहे तर ते पूर्ण फ्लॅट आपल्याला ते रनिंग मीटर वगैरेमध्ये ते मोजायचं आहे. आणि जे काही मल्टिप्लाईंग फॅक्टर आहे, मल्टिप्लाईंग ॲव्हरेज आहे जो काही आहे तो दिला आपल्याला 1.14 फॉर वन साईड. एका साईडसाठी आपल्याला 1.14 दिलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोन साईड असणार आहे, एक वर टॉपची आणि एक बॉटमची साईड असणार आहे रूफची. तर त्यापैकी वन साईडचा जो काय आहे तर मल्टिप्लाईंग ॲव्हरेज आहे तो 1.14 आपल्याला या ठिकाणी दिला आहे.
ॲस्बेस्टॉस सिमेंट शीट जे काय आहे कॉरुगेटेड शीटिंग इन द रूफ, तर ते सुद्धा आपल्याला कशामध्ये मेजर्ड फ्लॅट, तर जे काही पूर्ण फ्लॅटमध्ये फ्लॅट जो काही आहे, तर जे काही डिस्टन्स आहे रनिंग मीटर तर स्क्वेअर मीटर, तर त्यामध्ये आपण मोजायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा मल्टिप्लाईंग ॲव्हरेज जो काही दिला आहे तो किती दिला आहे 1.20 फॉर वन साईड. ओके. आणि जे काही आता पुढचे जे काही पर्टिक्युलर्स वगैरे दिले तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.